राम मंदिर हा आमचा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असल्यामुळे याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत, असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं. त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी. राम मंदिर हे करसेवकांच्या रक्तातून, त्यागातून, बलिदानातून उभं राहिलं असं त्यांना वाटत नाही, किंवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं उभं राहिलं असंही त्यांना वाटत नसावं. ते फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जसं हवं तसं ते करून घेत आहेत. शेवटी राजकारण आहे, पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार? कुठेतरी त्याला एक पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई हृदय सम्राट कोण आता आज श्री नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिराचं दर्शनाचा उल्लेख नव्हता, एक लक्षात घ्या. त्यांचा रोड शो होता, इतर काही त्यांची योजना होती, पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला. याचं कारण असं की 22 तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं. तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करते आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते. आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघोडी केली शिवसेनेवर. अरे राम हे काय कुरघोडी करण्याचं साधन आहे का? आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलंय की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाईल. अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपुरात उसळलेला आहे. हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे. मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे, पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे. मग ठीक आहे, जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे. मग आमचं असं ठरत आहे की 22 तारखेनंतर आम्ही अयोध्येतही जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक रामाचं मंदिर आहे. उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथे जायच्या विचारात आहोत. त्या निमित्तानं का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतील. कोणी देवेंद्र फडणवीस बाळासाहेब हे वाघ होते, पण ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठे होते? चेले चपाटे कुठे होते? बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का. आम्ही वाघच आहोत. कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगाच गर्जना करत नाही. असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का? कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला? शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली. बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कुठे होती पाहायचं असेल तर जे स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर, त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून यावी. ते वकील आहेत, त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी. मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे 1 नंबरचे खोटारडे आहेत. रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे 2024ला कळेल. हजारो शिवसैनिक
अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होते. दैनिक सामनावरच 150 खटले दाखल झाले त्यावेळेला. एक लक्षात घ्या, मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर 3 वेळा हजर राहिलो आहे. लखनौला, इंदिरानगर मधल्या. बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले. आमचे सतीश प्रधान असतील, मनोहर जोशी असतील, विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे हे शिवसेनेत होते, अनेक आमदार, नगरसेवक आज जे तुमच्या बरोबर आहेत, शेळ्या त्या तिथे नव्हत्या. शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे. आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे. पण देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत. ते अनेक मायावी रूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत. पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे, यासाठीच होत आहे की आम्हाला या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे 2024 साली. पहा तुम्ही. सर, 2018ला पक्षाच्या घटनेचा जो बदल झाला होता त्याची निवडणूक आयोगात नोंद नाही असं म्हटलं जात आहे. त्यावरून असं बोलतायत की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीतरी धुसफूस होते, कारण का ती जी जबाबदारी होती देसाईंकडे होती सुरुवातीला. नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. हे जे काय वृत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत ते कोणीतरी एखादा नतद्रष्ट असावा, त्यानं हे जाणीवपूर्वक पेरलेलं आहे आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न याच्या मागे शिंदे गट आहे अशा बातम्या पसरवण्यामध्ये. 2013 आणि 2018 या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीची इत्थंभूत माहिती लेखी स्वरूपात घटना दुरुस्तीसह ही निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह कळवण्यात आलेली आहे. त्या संदर्भातली पोचपावती ही निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलेली आहे. हे स्वतः मी काय डोळ्यानं पाहिलंय. स्वतः त्या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीत जे ठराव झाले, ज्या घटना दुरुस्त्या झाल्या, त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण उपलब्ध आहे. ते सुद्धा निवडणूक आयोग आणि ट्रायब्युनलला आम्ही सादर केला असतानाही जर निवडणूक आयोग आणि ट्रायब्युनल हे सध्याच्या सरकारच्या गुलामासारखं सरपटत न्याय देणार असेल तर तुम्ही कशाला दोष देता दुसऱ्यांवरती? तुम्ही गुलाम झालेला, तुम्ही संविधान लाथाडलेलं आहे. तुम्ही घटनेतलं 10वं परिशिष्ट मानायला तयार नाही. प्रत्येक घटना दुरुस्तीची संदर्भातली माहिती, राष्ट्रीय कार्यकारिणीत काय घडलं त्याची इत्थंभूत माहिती, ही प्रत्येक गोष्ट आम्ही निवडणूक आयोग आणि ट्रायब्युनल यांनी काल निकाल दिला, छदाम शास्त्री बरं का, त्यांच्याकडे आम्ही सोपवले आहे. त्यांना दिसत नसेल, त्यांच्या डोळ्यामध्ये वडस उगवला असेल, त्यांना मोतीबिंदू झाला असेल तर आम्ही काय करणार? नक्कीच आहे. प्रत्येक गोष्टीचा पुरावा आमच्याकडे आहे. पण तुम्ही बधीर आणि अंध झालेला आहात. तुम्ही धृतराष्ट्र होऊन निर्णय दिलेला आहे. त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण ह्याला उत्तर दिलं जाईल. मी स्वतः हे काल कागद पाहिले. आम्ही काल बसलो होतो. 2013 आणि 2018 या 2 राष्ट्रीय कार्यकारिण्या महत्वाच्या होत्या. त्याच्यामध्ये अनेक ठराव झालेले आहेत. अगदी माननीय उद्धव साहेब पक्षप्रमुख होण्यापासून ते त्यांना सर्वाधिकार देण्यापर्यंतचे ठराव आणि घटना दुरुस्त अमेंडमेंट्स या झालेल्या आहेत. आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती वेळोवेळी तात्काळ निवडणूक आयोगाला कागदावर कळवली आहे. आणि निवडणूक आयोगाचे त्याचे सही सिक्के हे मिळाल्याचे आमच्याकडे कागद आहेत. आणि असं असताना सुद्धा अशा पद्धतीने निर्णय आणि निकाल देणं म्हणजे न्याय व्यवस्था, ज्यांच्यावर न्याय देण्याची जबाबदारी आहे बरं का, त्यांनी या न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा कशी धुळीस मिळवली. आणि महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली, ज्या रामशास्त्रांचा आम्ही उल्लेख करतो, त्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवलेली आहे. या राज्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही. सर, ज्यांनी निर्णय दिला त्यांनी देखील कधी काही शिवसेना पक्षप्रमुखांच्या सहीचा एडी फॉर्म भरला होता.
त्यांनी भरला होता आणि जे आज शिंदे मिंदे गट जो आमच्या विरुद्ध लढतो आहे त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी सुद्धा एबी फॉर्म उद्धव ठाकरे साहेबांच्या सहीनच घेतला होता ना. जर आम्ही बेकायदेशीर आणि अवैध आहोत तर तुमच्या निवडणुका आणि तुमच्या निवडणुका सुद्धा बेकायदेशीर आहेत. या संदर्भात ट्रायब्युनल का बोलत नाही? जर पक्षप्रमुख पद यह अवैध है, गैरकानूनी है, उनको कोई आधार नहीं है, उस बारे में कोई जानकारी नहीं है, तो जिस पक्ष प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख ने शिंदे और उनके बेटे को और जो भाग गए उनको एबी फॉर्म दिया है, हाँ, वो भी गैर कानूनी है. तो उनके ऊपर एक्शन क्यों नहीं हो रही? वो क्यों बैठे मुख्यमंत्री पद पर? उस बारे में भी लोगों को सोचना चाहिए, लोगों ने विचार केला पाहिजे. चलो, थँक्यू. नरेंद्र मोदी आज जो है महाराष्ट्र दौरे पर है, नासिक के साथ साथ मुंबई में अटल सेतु राज को और महाराष्ट्र की जनता को समर्पित करने वाले हैं, क्या कहेंगे? देखिए, अच्छी बात है. ये जो योजनाएं हैं, ये परियोजनाएं हैं, ये राष्ट्र हित में और जनता के हित में बनी है और बहुत दिनों से उनका लोकार्पण पेंडिंग था, क्योंकि जब तक चुनाव नहीं आते तब तक प्रधानमंत्री को टाइम नहीं मिलता. बड़ा प्रोजेक्ट है तो प्रधानमंत्री आज उनका उद्घाटन करेंगे. हमने बार बार ये सवाल पूछा था कि सब कुछ तैयार है और प्रधानमंत्री को टाइम नहीं, तो आप जनता के लिए खुला कर दीजिए. लेकिन बीजेपी की एक भूमिका होती है, जब तक प्रधानमंत्री को टाइम नहीं तब तक कोई भी योजना लोगों के सामने या लोगों के काम के लिए मंजूर नहीं की जाती. तो अभी हो गया है. प्रधानमंत्री आज नासिक में जाएंगे. उनका जो पहला वाला कार्यक्रम था उसमें तो कोई वहां के कालराम मंदिर में जाने का कोई योजना नहीं थी. लेकिन जब उद्धव ठाकरे ने ऐलान किया, शिवसेना ने ऐलान किया कि 22 तारीख को जब अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होगा, तब हम नासिक में पंचवटी में, जहां प्रभु श्री राम का वास्तव्य था, निवास था, उस वक्त तो वनवास में थे, तो वहां जो मंदिर है राम जी का, वहां जाकर हम महाआरती करेंगे. जब ये घोषणा की गई तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की मोदी के चरणों में जाकर कहे कि उद्धव ठाकरे आरती करने जा रहे हैं, तब कैसा होगा? कालाराम मंदिर ही राम का असली निवास है, जहां वनवास में वहां रहे थे वो. तो आपको भी आना पड़ेगा. तब एक कार्यक्रम बना है मोदी जी का, नासिक के राम मंदिर वाला. पहले नहीं था. आप देखिए, तो अच्छी बात है, हम स्वागत करते हैं. लेकिन तब हमने अभी सोचा है, अगर उद्धव ठाकरे अगर इस मंदिर में जाते हैं और वहां प्रधानमंत्री पहुंच जाते हैं उससे पहले, तो हमने सोचा है मणिपुर के राम मंदिर में जाएंगे. मणिपुर में एक राम मंदिर है, क्योंकि वहां की जनता 1.5 साल से प्रधानमंत्री का इंतजार कर रही है. सैकड़ों लोग मारे गए, हिंसा हो गई, हाँ, लोगों के घर जल गए, लोग निर्वासित हो गए, लेकिन प्रधानमंत्री नहीं गए. तो हमको अब एक सोल्यूशन मिला है, जहां उद्धव ठाकरे जाएंगे वहां मोदी आते हैं. तो हम मणिपुर में एक राम मंदिर है, छोटा है, हम उनको रिपेयर करेंगे और वहां जाएंगे, पूजा अर्चा करेंगे. तो मुझे लगता है जब उद्धव ठाकरे जाने की घोषणा करेंगे तो उनसे पहले वहां मोदी जी पहुंच जाएंगे. राम मंदिर को लेकर जो शंकराचार्य है वो जो है विरोध जता रहे हैं. उनका कहना है कि जो विधि विधान है उसको फॉलो नहीं किया जा रहा, जो शास्त्रों में जो है. देखिए, शंकराचार्य हमारे शास्त्राचार्य है. हम शंकराचार्य जी को हमेशा फॉलो करते हैं. धर्म के बारे में उनकी बात हम मानते हैं. इस देश के 4 शंकराचार्य ने अयोध्या जाने से इनकार किया है कि ये जो अयोध्या का जो राम मंदिर है वो आधा अधूरा है और उनका लोकार्पण शास्त्र के आधार पर नहीं है. फिर भी देश के प्रधानमंत्री के कर कमलों से ये हो रहा. तो मुझे लगता है 5वें शंकराचार्य हमारे मोदी जी है और 4 शंकराचार्य के वो प्रमुख है. तो भारतीय जनता पार्टी को लगता होगा कि ये सब ठीक है, उनका हिंदुत्व जो है वो शास्त्र के आधार पर नहीं होगा. हमारा संस्कार, संस्कृति और हिंदुत्व जो है वो शास्त्र के आधार पर है. सर, राहुल गांधी की न्याय यात्रा मणिपुर से शुरू होने की परमिशन नहीं मिली है.
भाजपा का कहना है कि नई नॉर्थ ईस्ट की याद कांग्रेस को अब तक नहीं है, अब याद आ रही है भारत जोड़ो यात्रा नहीं, भारत छोड़ो यात्रा है, बीजेपी का कहना है। देखिए, भारतीय जनता पार्टी क्या कहे क्या बोले, उसका ऊपर देश नहीं चलता है ना। अभी 2024 तक थोड़ा 2-4 महीने तक वो चलाएंगे। मणिपुर में जाने से अगर आप राहुल गांधी जी को रोकते हैं, उसका मतलब साफ है, आप वहां की जनता और नेता के बीच एक दरार पैदा करो। राहुल गांधी वहां पहले भी गए हैं, मोदी अब तक नहीं गए। आपके मन में ये एक वेदना है कि प्रधानमंत्री नहीं जाते और राहुल गांधी जाते हैं। सर, शिवसेना में बाला साहब ठाकरे बाद से ऐसा आपको कल की बात कही, लेकिन अगले के आज के जो शिवसेना के लोग हैं, उद्धव ठाकरे उनके सहयोगी जो लोग हैं, उन लोगों ने राम मंदिर के लिए क्या योगदान दिया, आंदोलन में उनकी क्या भूमिका? देखिए, ये जो देवेंद्र फडणवीस है, वो वकील है, अपने आप को वकील मानते हैं। जाइए, एक स्पेशल कोर्ट था, लिब्रान कोर्ट था, सीबीआई कोर्ट था, अयोध्या के बारे में जो बना था कि क्या हो गया, कैसे हो गया, वहां जो चार्जशीट है, वो चार्जशीट में जो आरोपी है उनकी लिस्ट जाकर आप देखिए, आपको पता चलेगा उसमें आपका नाम नहीं है, उसमें बाला साहब ठाकरे जी का नाम है और सैकड़ों शिवसैनिक है, उत्तर प्रदेश से, मध्य प्रदेश से, दिल्ली से और महाराष्ट्र से। सर, परसों जो स्पीकर का फैसला आया उसके बारे में बार बार सवाल खड़े हुए, कुछ दस्तावेजों की जो औपचारिकता पूरी करनी थी चुनाव आयोग में विधानसभा स्पीकर की, वो नहीं की गई, संविधान का संशोधित था उनको नहीं दिया गया, इसलिए ये फैसला शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के खिलाफ गया है। इस पे क्या मत आपका कि सही प्रक्रिया पूरी नहीं की गई, दस्तावेज नहीं दिए गए? पूरी प्रक्रिया, पूरे कागजात, पूरे डॉक्यूमेंट्स, अमेंडमेंट्स हो या संविधान हो पार्टी का, सब कुछ दिया है और उसकी रिसीट्स हमारे पास है। दो राष्ट्रीय कार्यकारिणी 2013 और 2018 में हो गई थी, जिस आधार पर ये फैसला दिया है, उस राष्ट्रीय कार्यकारिणी का पूरा वीडियो चित्रण जो है, वीडियोग्राफी, हमने इलेक्शन कमीशन को भी दिया है और ट्राइब्यूनल को भी दिया है, मिस्टर नार्वेकर को। फिर भी अगर वो मानने को तैयार नहीं, उसका मतलब है कि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।